एवढं 19-20 वर्ष शिकून मला तर त्याचं 0 यूज वाटेल. मॅथ्सला 100 आउट ऑफ 100 असले तरी तुझा काय यूज होणार नाही असं मला रात्री वाटायचं. त्यामुळं मी आता हा निर्णय घेतला, त्यामुळे ती आपण रिस्क घेणार आहे. बघू आता पुढं काय असेल ते असेल. आणि खरोखर माझी कर्म चांगले आहेत, त्यामुळं देव पण मला साथ देईल. आणि मध्ये असं कोण काय केलं वगैरे तर त्यांची ती कर्म असतील, त्यांना ती फळ. माझं इंट्रोडक्शन देत होते तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खरोखर खूप भारी वाटलं, समाधान वाटलं. जेव्हा मी पोस्ट ऑफिस जॉईन केलं नव्हतं त्यापेक्षा खुशी मला आज झाली त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून. पप्पांची रिॲक्शन अशी होती की मी पप्पांना पण सांगितलं की असं असं आहे आणि मी काय करू. पप्पांनी ते खरोखर सांगितलं तो असं. तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पाठीमागं तुम्ही बघू शकता कोकणच्या रोडवरतीच आहे आपण. तर खरं तर पहिला तर गुड न्यूज आहे सगळ्यात भारी. बरोबर, थँक्यू सो मच. तर मला तरी मागच्या व्हिडिओपासून एक रिअलाईज झालं की तुमची जर कर्म चांगले असेल आणि तुमचे जर विचार चांगले असेल तर नक्की तुम्हाला लोक सपोर्ट करतील. मागच्या व्हिडिओला बऱ्याच लोकांनी चांगल्या चांगल्या कमेंट केल्या की तू असं करू शकते तसं करू शकते. तर सगळ्यात मोठा एक पॉईंट रिअलाईज झाला की बाबा मी जॉब तरी काय सोडू शकत नाही. कारण मला बरेचशा आमची जी BScला पोरं होती त्यांनी फोन लावून सांगितले की तू जॉब वगैरे काय सोडू नको, बाकी तुला कसं जमते त्या पद्धतीने कर, कारण शेवटी कसं आहे तुझं पण फ्युचर आहे. तर मला पण तेच रिअलाईज झालं, कारण मी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये तसं बोललो की मी जॉब सोडतोय किंवा जॉब सोडू की काय. तर ह्या कंडिशनला तरी मला तर जॉब सोडून चालणार नाही. खरं तर आपलं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आपण बेरोजगार फिरणं असं मला तरी काय बरोबर वाटत नाही. म्हणजे नशिबानं जॉब मिळाला किंवा माझी अगोदरची कर्म चांगली असेल त्यामुळे जॉब मिळाला इकडं, तर ते भारीच आहे. आणि त्यामुळे जॉब सोडणं तरी काय पर्याय नाही. तोच व्हिडिओ पडला नाही त्याचं कारण हे आहे की बाबा आम्ही खरंच म्हणजे बरेचसं म्हणजे मी या 2 दिवसात झोंबडी केलीत काय म्हणजे बऱ्याच लोकांची भेट वगैरे घेतली, पण काय हातालाच मिळालं नाही. तर नंतर मी परत सरांना फोन केला की तुम्ही थोडं जरा टाईम ॲडजस्ट करा. तर त्यांच्या शाळेचं टायमिंग होतं 11:15 ते संध्याकाळी काहीतरी. तर आत्ता ते टायमिंग वाढवून 8:30 ते तिथून पुढे टायमिंग चालू करतील. त्यामुळे संध्याकाळी त्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले. तर मी अजून पण सांगतोय, जेव्हा आमचं ऑफिस टायमिंग संपेल त्यानंतर 2 तासानंतर मी तिकडे जाणार आहे. त्यानंतर 2 तासानंतर ह्याला अंडरलाईन करा. त्यामुळे मला तर काय प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. शाळेचा एक प्रॉब्लेम खरं म्हणजे झाला की फक्त मला 10वीला शिकवता येणार आहे, कारण 8वी-9वीला मी शिकवू शकत नाही, कारण मला वेळच नाही. खरं म्हणजे वेळ असतं तर मी शिकवू शकलो असतो, पण बघू आपण फक्त 10वीवरती जास्त फोकस करू. कारण त्यांचं इकडलं 7 चॅप्टर आणि तिकडलं 6 चॅप्टर रिव्हिजन प्लस त्यांना शिकवायचं पण थोडं आहे. त्यामुळे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. प्लस त्यांची रिव्हिजन घ्यायची आहे, प्लस त्यांच्या प्रश्नपत्रिका सोडून घ्यायची आहे, प्लस त्यांना बोर्डाचं पेपर कसं लिहायचं आहे ते दाखवायचं आहे, प्लस त्यांना पेपर चेकिंग कसं होतं हे दाखवायचं आहे. तर 2 महिने आहेत फक्त आपल्याकडे. त्यामुळं वेळ खरं तर खूप कमी आहे, पण 2 महिन्याचे 4 महिने पण आपल्याला करता येतात जर आपलं इंटेन्शन चांगलं असेल, आपलं मेहनत चांगली असेल तर. आणि ते आपण करून दाखवू. जवळजवळ मला वाटते मागल्या वर्षी त्यांचा रिझल्ट काहीतरी 80-85% आहे, पण यावेळी आपण 100% निकाल लावण्याचा प्रयत्न करू. मॅथ्सला तरी, बाकीच्या सब्जेक्टला पण मी त्यांना थोडीफार मदत करेल, पण मॅथ्सला आपण 100% निकाल लावण्याचा प्रयत्न करू. तर खरं म्हणजे आज पहिलं माझं लेक्चर होतं आणि खरोखर मी जेव्हा वर्गात एंट्री केलं, सर माझं इंट्रोडक्शन देत होते तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला खरोखर खूप भारी वाटलं, समाधान वाटलं. जेव्हा मी पोस्ट ऑफिस जॉईन केलं नव्हतं त्यापेक्षा खुशी मला आज झाली त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा हास्य बघून. सगळ्या शिक्षकांची म्हणजे मला 8वी, 9वी, 10वी असतील किंवा 11वी, 12वी असतील किंवा इव्हन BScला थोरात सर, आमचे पाटणकर सर, 10वीला जे कुलकर्णी सर होते, 8वी, 9वीला पण वेगवेगळे शिक्षक होते, त्या सगळ्यांची मला आठवण झाली. खरोखर मला धन्य वाटलं की बाबा खरोखर आपण शिकल्याचा काहीतरी उपयोग झाला. या आयुष्यात मला पहिल्यांदा रिअलाईज झालं की खरोखर आपल्यामुळे या 50 मुलांना चांगलं भविष्य मिळेल. आपण जर चांगलं यांना शिकवलं तर खरोखर ते मुलं आयुष्यात काहीतरी चांगलं करतील आणि माझं कुठंतरी नाव काढतील. तर तोच प्रयत्न असेल इथून पुढे पण. आणि त्या मुलांना खरोखर खूप भारी वाटलं की बाबा इथून पुढे आपलं 2 महिने का असं ना, आणि जे राहिले कारण ते पण असं ना, पण बाकी आता खरोखर आपल्याला शिक्षक मिळेल. तर खरोखर खूप भारी वाटलं ते झालं. त्यानंतर मी ऑफिसमध्ये सांगितलं की असं आहे आणि मी तुमचं ऑफिस टायमिंग प्लस 2 तास त्यानंतर मी जातो आहे, म्हणजे पूर्ण माझं कंप्लीट काम करून जातो आहे. पण जे आमचे वरिष्ठ होते त्यांनी तेव्हा पण नकार दिला की असं तू करू शकत नाही. त्यांचा पण पॉईंट मला लॉजिकली थोडा वेगळा वाटतो आहे की बरोबर वाटते. तुम्ही थोडं कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही दोन्ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकत नाही, कारण पोस्ट ऑफिस पण गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि शाळा पण गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. सगळ्यात मोठा पॉईंट आहे की पोस्ट ऑफिस तर गव्हर्नमेंट आहेच, पण शाळेमध्ये मी गव्हर्नमेंट शिक्षक म्हणून जाणार नाही, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जाते. आणि खरं म्हणजे पैसे मला मिळवायचे असते तर मला भरपूर म्हणजे वेळ पण होता आणि बाकीचे रिसोर्सेस पण मिळते. पण खरोखर मी फक्त त्या मुलांसाठी, फक्त 50 मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं त्यासाठी मी खरं म्हणजे चाललो आहे. आणि खरं म्हणजे माझे कर्म चांगले आहेत. आणि जरी बाबा डिपार्टमेंटमधील असेल किंवा बाकीच्या लोकांनी काय म्हणजे कारस्थान वगैरे करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला पण मुलं आहेत आणि तुमच्या पण पोरांचं भवितव्य आहे आणि कर्म कायम शेवटी आरून फिरून तुमच्यावर येणारच. त्या मी धमकी म्हणत नाही, पण रिक्वेस्ट म्हणतोय खरं म्हणजे, कारण माझं पोस्ट ऑफिसचं टायमिंग प्लस 2 तास त्यानंतर मी तिकडे जाणार आहे. त्यामुळं खरोखर तुम्ही काय अडथळे आणू नका, कारण खरोखर माझे
पर्सनल काहीतरी असतं तर तुम्ही केलं असतं तर मला काय वाईट वाटलं नसतं, पण खरोखर त्या पोरांचं भवितव्य आहे म्हणून मी थोडी रिस्क घेऊ शकतोय. सगळं करताना मला बरीचशी रिस्क घ्यावी लागणार आहे आणि ती खरोखर मला रिस्क वरती वाटते त्या 50 पोरांच्या भवितव्यासाठी. त्यामुळे ती आपण रिस्क घेणार आहे. बघू आता पुढं काय असेल ते असेल. आणि खरोखर माझी कर्म चांगले आहेत, त्यामुळं देव पण मला साथ देईल. आणि मध्ये असं कोण काय केलं वगैरे तर त्यांची ती कर्म असतील, त्यांना ती फळं मिळतील. आणि खरोखर म्हणजे मी तुम्हाला सांगितलेच माझं ऑफिस टायमिंग प्लस 2 तास त्यानंतर मी जाणार आहे. त्या वरिष्ठांनी तर सांगताना सांगितले की तू जाऊ नको, म्हणजे तिने डायरेक्ट सांगितले की तू जाऊ नको, माझी तर तुला परवानगी नाही. तुला जायचं असेल तर तुझ्या आता फुल रिस्पॉन्सिबिलिटीवरती जायला लागणारच आहे. कारण एवढ्या पोरांचं 50 पोरांचं भवितव्य 2 महिने त्या पोरांना शिक्षक नाही. तुम्ही इमॅजिन करू शकताय. मॅथ्सचं त्यांना पण आता माहिती नाही आणि 2 महिन्यात मला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. त्यामुळं खरोखर म्हणजे जी डिपार्टमेंटची पण लोक बघत असतील त्यांनी पण थोडा विचार करा खरोखर की बाबा आपली पण पोरं आहेत, आपल्या पण पोरांचं भवितव्य आहे. खरोखर म्हणजे पर्सनली काय असतं म्हणजे मी म्हणलं असतं यूट्यूब व्हिडिओ करायला चाललो आहे, सर म्हणले असते जाऊ नको तर मी थांबलो असतो. पण आता खरोखर तुम्ही पण बघू शकताय कंडिशन्सच तशा आहेत. असं वागलं नाही तर मला तरी वाटणार नाही की आपण BSc मॅथ्स शिकल्याचा काहीतरी फायदा झाला. एवढं 19-20 वर्ष शिकून मला तर त्याचं 0 यूज वाटेल. मॅथ्सला 100 आउट ऑफ 100 असले तर तुझा काय यूज होणार नाही असं मला रात्री वाटायचं. त्यामुळं मी आता हा निर्णय घेतला की मी जाणार आहे आणि रिस्क असेल पण खरोखर चांगल्या गोष्टीसाठी रिस्क घेणे काही चुकीचं नाही आहे. आणि खरोखर माझे कर्म चांगले असतील. आणि खरोखर ह्या व्हिडिओच्या मागच्या व्हिडिओमधून तरी कळते की तुमचा खरोखर चांगला सपोर्ट आहे आणि आपण काम तर काय वेगळं आणि चुकीचं काय करायला चाललेलं नाही. आणि जे खरोखर गरजेचं आहे समाजासाठी उपयोग आहे तेच आपण करायला चाललो आहे. म्हणजे मी माझ्या भावाला फोन लावला की असं झालं आहे आणि मी काय करू. तर खरं म्हणजे तो दिल्लीला चालला त्यामुळे ट्रेनमध्ये मोबाईल यूज नव्हता. त्यामुळं 7-8 तासानंतर कनेक्ट झाला फोन आणि त्यानंतर मी विचारलं आणि असंच सांगितलं. तर त्यानं पण सांगितलं तू रिस्क घे कारण खरोखर त्या पोरांची गरज आहे. बाकी खरोखर मी म्हणलं असतं पर्सनल माझी काय पण रिझन असतील म्हणून म्हणतो भावाचं लग्न असतं, बाकी काय पण झालं असतं, कोणतरी वारलं बिरलं असतं, त्यामुळं तेव्हा पण मी थांबलो असतो बाबा मी जाऊ शकत नाही. पण आता कंडिशनच अशी आहे त्यामुळे मला जायला लागणारच आहे. गव्हर्नमेंटची लोक आहेत त्यांनी पण थोडं समजावून घ्या की खरोखर आपली पण मुलं आहेत आणि आपल्या पोरांचं पण भविष्य आहे. 1-2 असतं तर मी सोडून दिलं असतं आणि कोचिंगमध्ये असतं तरी पण मी सोडून दिलं असतं. पण शाळेची मुलं आहेत कोल्हापूरमध्ये कोचिंग सगळं काय चालू असतं. इकडे शाळेमध्ये शिक्षक नाही यावरून इमॅजिन करू शकताय पोरांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे पट आहेत 30 मुलं आहेत आणि 20 मुली आहेत. तर खरं म्हणजे काय आहे मुलीकडल्या खरोखर हुशार आहेत, त्यांना फक्त थोडं पॉलिश करण्याची गरज आहे. मुली हुशारच आहेत. पोरांचं मला जरा अवघड वाटते खरं म्हणजे पास व्हायचं पण, कारण पोरांना गुणाकार भागाकार अजून येत नाही. पण आज मी बऱ्यापैकी बेसिक आज घेतला आहे. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बेसिक पहिला मॅथ्स शिकायला पाहिजे. बेसिक आज आपण कंप्लीट केलं आहे आणि खरोखर त्यांना पण कळलं आहे आणि त्यांनी पण प्रॉमिस केले की आम्ही पण चांगला प्रयत्न करू. मी तर 100% होणार आहे आणि 100% निकाल लावण्याचा मॅथ्सचा तरी प्रयत्न करणार आहे. ती रिॲक्शन अशी होती की मी पप्पांना पण सांगितलं की असं आहे आणि मी काय करू. पप्पांनी ते खरोखर सांगितलं तू असं काय करू नको बाबा, आयो जॉब तुझं तू कर आणि अभ्यास करत राहा, बाकी तुझ्याकडनं आम्हाला काही जास्त अपेक्षा पण नाही. पण खरोखर मला माझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळे मी पण सांगितले त्यांना मी जाणार आहे आणि असं होईल. मग ते पण म्हणले आता तुला तुझ्या पुढे काय बोलून चालणार नाही, तू काय करायचं ते कर, पण कायद्यानं असेल ते कर आणि जे आपण करतोय ते कायद्यानंच करतोय. बाकी मला पहिल्यांदा 3च गोष्टी मॅनेज करायला लागायच्या. एक म्हणजे यूट्यूब, एक म्हणजे दुसरं म्हणजे माझा जॉब पोस्टाचा आणि तिसरं म्हणजे माझा तो सेल्फ स्टडी आहे. तर मला आता बरं म्हणजे बाकी म्हणजे आता बराच ताप वाढला आहे. मला पोस्ट ऑफिसचं काम करायला पाहिजे, माझा अभ्यास करायला पाहिजे, यूट्यूब करायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी पण आहेत. तर त्यामुळे तुम्ही खरोखर सपोर्ट द्या आणि चांगल्या थोड्या कमेंट्स टाका. खरोखर कमेंट्स टाकल्यावरती माणसाला खरोखर आतून जरा ऊर्जा मिळते. तर बाकी हेच गोष्टी होत्या आणि खरोखर आपण चांगला रिझल्ट लावू ज्यासाठी देवानं मला खरं म्हणजे मला ब्लेसफुल आहे. मी खरं म्हणजे थँक्यू सो मच. तुम्ही जर एवढा सपोर्ट दिला असता तर मी पण थोडं बहुत सोडून दिलं असतं की बाबा राहू द्या आता आपण, मी तरी काही करू शकत नाही. पण तुमच्या एवढ्या चांगल्या कमेंट्स आणि लोकांनी एवढं फोन करून सांगितलं की बाबा तू काहीतरी बघ करू शकतोस की कर. आणि खरं म्हणजे माझी पण धडपडी फक्त मुलांसाठी आहे, बाकी काय पण असतं तर मी खरोखर सोडून दिलं असतं. प्रॉब्लेम मला तो एकच वाटते आणि भीती पण थोडी वाटते की बाबा पुढं काय व्हायला नको, कारण मी तरी चांगल्या इंटेन्शननं निघालो आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे इंटेन्शन माझी सगळी चांगले आहेत. आणि खरं म्हणजे माझ्या फायद्यासाठी मी काही चाललेलं नाही. माझ्या फायद्यासाठी असेल तर मी थोडा विचार केला असता, पण खरोखर ते 50 पोरांचं भवितव्य मला बदलायचं आहे आणि खरोखर आपण बदलू शकतोय. त्यासाठी ब्लेसिंग आणि तुमचं काय पॉईंट असेल तो पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ मी आता इथं शूट करतोय कारण आत्ताच मी तिकडून आलो आहे, म्हणजे पोस्ट ऑफिसमधून गेलो आणि तिथं 2 तास थांबलो, त्यानंतर सगळं माझं कामावरून तिकडं डायरेक्ट गेलो. तर खरोखर आज खूप भारी वाटते म्हणून मी इथं व्हिडिओ बनवायला लावलो आहे रस्त्यावरती, म्हणजे बाजूला गाडी घेतल्या, पण मला हे इमोशन तुमच्यासोबत शेअर करायचे होते म्हणून मी इथं व्हिडिओ बनवले. तर बाकी खरोखर थँक्यू सो मच. असाच तुमचा सपोर्ट शेवटपर्यंत राहू दे. आपण बरंच मोठं काय करू. SC मॅथ्स काय केलं मला तर वाटत नव्हतं याचा काय यूज होईल, पण खरोखर आज यूज होते. यामुळे भारी वाटलं. थोरा सरांची खूप आठवण झाली, पाटणकर सरांची खूप आठवण झाली, 10वीला जे शिक्षक होते कुलकर्णी सरांची त्यांची खूप आठवण झाली की त्यांनी खरोखर आत्ता पण मला शिकवलं. त्यामुळे खरोखर खूप भारी वाटलं. 11-12 जे शिक्षक होते पाटील म्हणून
करारचे, त्यांची पण खरोखर खूप आठवण झाली की खरोखर त्या लोकांनी मला शिकवलं. बिन क्लास लावता मी कुठं पण मॅथ्सचा अजूनपर्यंत क्लास लावला नाही, फक्त जे शिक्षक होते त्यांच्या भरोशावरच सगळं केलं. पण खरोखर आपण मॅथ्स ह्या पोरांना शिकवू आणि तुम्ही पण बघायला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कसं कसं काय काय करते. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करून सांगा. व्हिडिओ चला का तो लाईक करतो, चॅनल पर सबस्क्राईब करतो. मिळते नेक्स्ट व्हिडिओ में, तब तक के लिए बाय.